मित्रांनो, हे बघा मोदक किती छान तयार झालाय आणि हे आपले सारण आहे आणि हे मोदक अशा प्रकारे ताटात दिसतायत तुम्हाला। मित्रांनो, मोदकाच्या सारणासाठी हे बघा रवा खरपूस भाजून घ्या। त्यामध्ये खसखस घातलेली आहे। इकडे तुम्हाला काय दिसतंय, किसलेले खोबरे आणि गूळ, तसेच सुंठ पावडर, जायफळ आणि वेलची पूड। हा रवा तूप टाकून भाजलेला आहे खसखसच्या सोबत। आणि आता यामध्ये खिसलेले खोबरे परतून घ्यायचे आहे। खिसलेले खोबरे परतून घ्यायचे आहे आणि ह्या वस्तू सुद्धा वापरायच्या आहेत सारणामध्ये। जायफळ, वेलची, सुंठ पावडर आणि गूळ। हे बघा, आपण भाजलेल्या खोबऱ्यामध्ये गूळ परतून घेत आहोत। गूळ सगळा एक जीव परतला गेला पाहिजे। गूळ परतायलाच थोडा जास्त वेळ जातो। परतलेल्या गुळामध्ये, गूळ खोबऱ्यामध्ये आपण काय घालतोय बघा, सुंठ पूड, वेलची पावडर आणि जायफळ पूड। हे सगळं एक जीव मिक्स करून परतून घ्या, चांगलं खरपूस खमंग भाजून घ्या। हे आहे आपलं कंप्लीट मोदकाचं सारण। मोदकासाठी लागणारे सारण हे बघा तयार आहे। आपण काय करतोय, पाणी उकळून घेतोय आणि हे बघा मोदक ज्यामध्ये हे गव्हाचं पीठ आहे वरती आणि त्यामध्ये सारण भरले। आपण वाफेवरती हे अशा प्रकारे झाकून ठेवायचं आणि तयार करायचं। सारण कसे भरायचे चालले आहे बघा। आणि मोदक कसा मिटवायचा हे बघा, जवळून दाखवतोय तुम्हाला। आता ही कला नामशेष होत चालली आहे। तुम्हाला सगळं मशीनवर, छापावर, मोल्ड मध्ये मिळतंय, पण हे हातावर बघितलंय का तुम्ही? हे बघा असं किती छान दिसतंय बघा। हे बघा किती सुंदर आहे हा मोदक, हाताने तयार केलाय। तळून मोदक इथं बनवायचे चाललेत आणि पलीकडे बघा गॅसवर इकडं वाफेवरचे चाललेत आणि दोन्ही सुद्धा हे वाफेवरचे उघडून दाखवतो तुम्हाला। हे बघा वाफेवरचे गव्हाचेच आहेत हे पण, आणि हे तळायचे चाललेत ते सुद्धा गव्हाचे आहेत। मैदा आरोग्यासाठी खराब असतो, त्यामुळं हे घरच्या गव्हाचे छानपैकी मगाशी सांगितलं तुम्हाला तसं सगळं सारण भरलंय। हे असे मोदक इकडं तळून चाललेत करायचे, चांगले खरपूस खमंग गोल्डन ब्राउन शेड काढा। आणि हे पलीकडं वाफेवरचे बघा किती छान तयार झालेत। मला तळलेल्यापेक्षा वाफेवरचे जास्त आवडतात, कारण तेलाचा आणि आपला 36चा आकडा आहे। न्यूट्रिशनच्या हिशेबानं विचार केला तर जेवढं तुम्ही तेल कमी खाल तेवढं चांगलं। हा डाएट मोदक आहे आमचा वाफेवरचा। मस्तपैकी तळलेला मोदक तयार आहे। गणपती बाप्पाचं नुसतं नाव आहे हो, मोदक तर आपल्यालाच लागतो।
बाप्पा पण आपला फेवरेट आणि मोदकसुद्धा आपले फेवरेट. बोला गणपती बाप्पा मोरया. हे बघा